कसं काय मंडळी, सर्व मजेत ना? दुपारचे वाजले 2 आणि आज बाईकला नवीन टायर घालायचं. तर याच्या आधी आपण व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये फक्त आपण टायर बघितले होते, प्राईस बघितले होते. हां, अपोलो. ओके, तर आज आपण घालणार आहोत ट्रॅम्पलर XR. हां ना, लेफ्ट. हां, तर ट्रॅम्पलर XR घालणार आहोत आपण. ST घालणार होतो पण मी बोललो नको, XR घालू. ओके, तर XR काय घालणार आहे आणि याचं कम्पॅरिझन, याच्यामध्ये 4-5 सिरीज आहेत. त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवरती क्लिक करा, तो पहिला व्हिडिओ बघून घ्या. ओके, तर याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला आहे, तर त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मी ऑलरेडी शेअर केल्या. तर आज आपण चाललो टायर घालायला आणि अपोलोच्या ऑथराईज शॉपमध्ये जातो आपण, जे पवईला आहे. एक मालाड वेस्टला पण आहे. आपण पहिला जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मालाड वेस्टला गेलो होतो, पण आज आपण पवईला चाललो आहे. हां ना, तर पवईला काय आलो एवढा लांब, त्याचं रिझन की त्याचे रिव्ह्यू चांगले होते. एक जॉन म्हणून तिथे शॉप ओनर आहे की कोणी मेंबर आहे माहीत नाही, पण जॉनशी माझं बोलणं झालं आणि खूप रिव्ह्यू चांगले होते, रिसेंटवाले रिव्ह्यू चांगले होते. तर त्याच्यामुळे मी या शॉपला आलो अपोलोच्या. ओके, तर माझ्या बाईकची सायझिंग तर मी सांगितले. फ्रंटवाली आहे 90/90, आपण 1 स्टेप अप करणार आहे आणि मागची 130/70/17 आहे, त्याच्यामध्ये आपण 1 अप करणार आहे. ओके, म्हणजे 110 फूटचा आणि मागचा 140 करणार आहे. आपण अपोलो स्टोअरला पोचलो आहे, बघू शकता नाव इथे. ओके, तर आपल्या गाडीचे 33,000 किलोमीटर पूर्ण झालेत आणि तुम्ही टायरची कंडिशन बघू शकता. हे बघा, इकडून सोडा, इकडून बघा, काहीच भाई मध्ये गॅपच नाही उरली. फ्रंट खूपच झालाय. रिअलवाला काय झालंय, तिथे गॅप तर आहे, मेन सीन कुठे झालाय माहिती आहे का? हा बघा, बसल्यानंतर ना डायरेक्ट गॅप आता दिसत नाही, कारण मी आता हवा भरून आणली आणि पंक्चर पण जास्त झाले, पूर्ण टायर फाटला आहे. कुठे गेला? हा बघा, दिसलं मला ते बघा गॅप. आता ही हवा भरली म्हणून एवढी गॅप दिसते, आता खूप जास्त गॅप आहे. ओके, तर 33 किलोमीटर चालले आणि आपण आज अपोलो ट्रॅम्पलर XR टाकणार आहोत आणि फ्रंट आहे 90/90 17. तर आपण इथे 110/80/17 करणार आहोत आणि मागचा आहे आपला 130/70. तर आपण इथे 140/70 R17 करणार आहे, म्हणजे एक साईज आपण अप करणार आहोत. ओके, जास्त पण नाही, एक साईज अप. तुम्ही एक साईज अप करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण थोडे ऑफ रोडिंगवाला पॅटर्न टाकणार आहोत. आपण याच्यामध्ये H1 पण टाकला असता, पण H1 का नाही टाकला याचा तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटनवरती मी व्हिडिओ दिला आहे, तो एकदा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ बघा. टोटल खर्च 7,000पर्यंत जातो आहे. रिअरवाला टायर आहे 3,500 आणि फ्रंटवाला 2030, म्हणजे टोटल फिटिंग खर्च 7,000च्या आसपास पकडा. मी तुम्हाला बिल तर दाखवेल, पण नॉर्मली सांगितलं मी तुम्हाला. कंडिशन बघा बाय टायरची, नो गॅप, ओनली गोटा. गाडी पण एकदम खराब झाली. मागच्यामध्ये गॅप तर आहेच, पण इथे चीर पडल्यात पूर्ण. कुठे गेल्या ते बघा. आत्ता नाही कळणार, जेव्हा बसतो ना कोण वजनदार माणूस, आता मी हवा भरली आहे त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही बघा. तर कुणी बसला ना भाई, पूर्ण डायरेक्ट ब्लॅक लाईन येते आतमधली. भाई किती घाण झाली गाडी. तर बघू आता टायर टाकल्यानंतरचा लुक तुम्हाला मी दाखवतो. सो फायनली टायर घालून झाले, ब्रँड न्यू. 6,000 रुपये हवेत, फुल ऑफ रोडिंग.
हा भारी वाटतंय भारी वाटतंय. चलो कुठून जायचं? अरे असं वाटतं गाडी एका साईडला खेचते. नाही ना म्हणजे नवीन आहेत ना टायर, असं जड वाटतं, असं वाटतं हेवी काहीतरी असं पुढे. आणि थोडं ऑफ रोडिंग आहे ना हे, त्याच्यामुळे असं वाटतं गाडी एका साईडला जाते. पण ठीक आहे नवीन आहेत ना त्याच्यामुळे थोडं वाटतंय. आणि आता टायर घालून निघालो आहे घरी. तुम्हाला मी बिल दाखवेन. टायरमध्ये काय एवढा व्हिडिओ बनवायचा, फक्त एवढंच लक्षात घ्यायचं तुमची साईज प्रॉपर पाहिजे. तुम्ही एक साईज अप करू शकता तुमच्या टायरमध्ये. ओके. आणि चांगल्या ब्रँडचे टायर घाला. म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढंच आहे की चांगल्या ब्रँडचे तुम्ही टायर घाला. तुम्हाला जसं तुमचा जसा यूज आहे, ऑफ रोडिंग असेल, तुमची गाडी स्पोर्ट असेल तर स्पोर्टवाले जसे H1 आहेत अपोलोमध्ये. आणि तुमचे जर ऑफ रोडिंग थोडं तुम्हाला पाहिजे हवं असेल तर XR आणि ST आहेत. ओके. तर चांगल्या ब्रँडमध्ये जा. सायझिंग प्रॉपर घाला. आता बघा माझं कसं 130/70 आहे मागे R17. तर काही लोक 140 घालतात, जसं मी 140/70 यूज केलं आहे आता. काही लोक 150 पण यूज करतात, 150/17 R17. पण 150मध्ये मला वाटतं ना एकदम नॉर्मल गॅप राहत असेल. जशी आता 140मध्ये मला एवढी गॅप राहते एका बोटे, म्हणजे नॉर्मल एवढं आहे. तर 150मध्ये मला वाटतं खूप कमी गॅप राहत असेल. आणि कसं एव्हरेज पण ड्रॉप होणार तुमचं, त्यामुळे काही घालून उपयोग नाही. बघायला छान वाटणार पण म्हणतात ना तुम्ही एक साईज अप करू शकता जास्तीत जास्त. नो रिस्क. त्याच्या पुढे भाई रिस्क नाही घ्यायची. ज्यांना घ्यायचे ते घेऊ शकता, त्यांच्याकडे खूप साऱ्या बाईक आहेत. चालवायला असं काही वाटत नाही, थोडे असं हेवी वाटते पुढचं हँडल, बाकी नॉर्मल वाटते सगळं. अशी टर्न बिन मारताना थोडी असं हेवी फील होते. आणि आता 3:30 वाजून गेले भाई. तसा त्या शॉपचा रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर गुगलवरती रिव्ह्यू चांगले आहेत, ओनर पण चांगला आहे. आमचं काय एवढं याशी बोलणं नाही झालं. आम्ही फक्त टायरची साईज विचारली, टायर अवेलेबल आहे काय आणि प्राईस, बाकी काय आम्ही एवढं काय विचारलं नाही. बाकी रिव्ह्यूमध्ये बघायला गेलं तर ओनर चांगला बोलायला. जर तुम्हाला काय जास्त नॉलेज नसेल तर तुम्ही येऊ शकता रिव्ह्यू बघून. हे आहे लोकेटेड पवईमध्ये. हा पवईचा फ्लायओव्हर तुम्ही खाली उतरायचं इथून आणि राईट मारायचा. मॅपवरती जरी टाकला तुम्ही तरी तुम्हाला येऊन जाईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड्रेस देऊन टाकेल. त्यामुळे या टायर घाला आणि बाईकची मज्जा घ्या बाई. आता टायर तर घालून झाले, बॅटरी घालून झाली 33,000 किलोमीटरच्या आसपास. आता ऑलमोस्ट सगळं झालं आहे. आता मी तुम्हाला टायर घातल्यानंतर काय चेंजेस वाटतात ना, काय फील होतं आहे ना थोडं फार, ते मी डिटेल्समध्ये सांगतो. मला जरा गाडी हेवी वाटते. असं लेफ्ट राईट घेताना ना थोडं हेवी फील होते गाडीमध्ये. म्हणजे जसं मी पहिलं गाडी जशी एकदम हातामध्ये बसली होती माझा, तर तसं होत नाही, थोडं हेवी फील होतं आहे. असं वाटतं टायर ना गाडीला असं खेचून घेतात भाई, एका साईडला दुसऱ्या साईडला. आणि थोडं हेवी फील होतं, थोडं युजफुल व्हायला टाईम लागेल. बाकी ठीक वाटतं. आणि थोडं हँडल ना मला आता फिट्ट करावं लागेल टाईट, कारण पहिलं त्या टायरप्रमाणे प्रॉपर होतं. आता थोडं जास्तच भाई टर्न मारायला लागलं, एकदम हलकं वाटायला लागलं, थोडं टाईट करावं लागेल. तरी मला तो टेक्निशियन बोलायचा नेहमी, मी सर्व्हिस करायला न्यायचं तेव्हा, तर हँडल तुला प्रॉपर वाटतं आहे का की जास्त असं लूज वाटतं. मी बोलायचं नाही प्रॉपर आहे. तर आता थोडं मला असं वाटतं की थोडं टाईट करायला पाहिजे, कारण या टायरच्या बॅलन्सप्रमाणे ते मॅच नव्हतं, असं मला थोडं कुठंतरी थोडंफार फील होतं आहे. ओके. बाकी ओव्हरऑल तुम्हाला काय कळलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कळेलच, तर डिस्क्रिप्शन नक्की वाचा. आपल्या ज्या काय गोष्टी असतात त्या मोस्टली डिस्क्रिप्शनमध्ये मी क्लिअर करतो. जे काय बोलताना काही गोष्टी चुकतात तर त्यामध्ये डिस्क्रिप्शन चेक करत जा. आणि बाकी याचा रिव्ह्यू मी लवकरच देईन आता संडे राईड झाल्यावरती. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.